नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 14 एप्रिल आणि हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करते आहे. तो संध्याकाळच्या वेळेला. खरं सांगायचं तर काल रात्री 2 वाजता ट्विटर बघत होते आणि अचानक बातम्या दिसल्या. इराणनी हल्ला केलेला आहे इस्रायलवरती. त्याचं थोडंफार वर्णन वाचलं आणि झोप लागली पुढे. परंतु सकाळी उठले त्यावेळेला त्याचं सगळं जे भीषण स्वरूप आहे त्याची खरी कल्पना आली असं म्हणता येईल. इराणनी जो हल्ला केला इस्रायलवरती त्याच्यावरती जवळ-जवळ 9 प्रकारची मिसाईल्स वापरली त्यांनी डागली गेली. बॅलिस्टिक मिसाईल्स होती त्याच्यामध्ये. जवळ-जवळ 300 ड्रोन्स सोडले गेले. ही जी मिसाईल्स होती त्यांची रेंज म्हणतो आपण म्हणजे त्याचं पहुंच ज्याला म्हणतो आपण ती जवळ-जवळ 2000 किलोमीटर आणि त्यापेक्षा जास्त अंतर गाठू शकतील अशी ही मिसाईल्स होती. मिसाईल जी आहेत हे ज्यावेळेला हा हल्ला होत होता तेव्हाच जवळ-जवळ 300 ड्रोन्सनी हल्ला चढवण्यात आला आणि त्याच वेळेला असं म्हणतात, की लेबनॉनमधून सुद्धा हिझबुल्लाहनी इस्रायलवरती हल्ला केला. त्यामुळे अशा प्रकारे 3 दिशांमधून आलेला हा हल्ला जो आहे, इस्रायल पूर्ण तयार होता असं दिसतंय ह्याच्यासाठी. कारण अ, हल्ला होण्यापूर्वी अमेरिकेने इशारा दिलेला होता आणि इराण हा हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असा निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर इस्रायल स्वतः तयारीमध्ये जरूर होता. त्यांचा आपल्याला माहिती आहे तो आयर्न डोम ज्याला म्हणतात आपण त्यांनी जाहीर केलेलं आहे, की आम्ही जवळ-जवळ 99% जो हल्ला झाला तो सगळा आम्ही त्याचा निपात केला. 1% मिसाईल्स असतील किंवा ड्रोन्स असतील त्यांचा हल्ला इस्रायलला सहन करावा लागला. असं म्हणतात, की इस्रायली डिफेन्स फोर्स त्यांचे जे तळ आहेत लष्करी नेगेव या वाळवंटामधले, त्या तळावरती हा हल्ला चढवला गेला. त्यामुळे इराणनी लक्ष्य केलं ते इस्रायलच्या सामान्य जनतेला किंवा नागरिकांना केलं नाही, तर त्यांच्या लष्करी तळाला लक्ष्य धरून हा हल्ला केला गेलेला होता. हल्ला झाल्यानंतर इराणनी ताबडतोबीने जे स्टेटमेंट दिलं, त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटलेलं होतं, की आमच्या वकिलातीवरती हल्ला करून IRGCचे जे 2 वरिष्ठ अधिकारी मारण्यात आलेले होते, त्याचा बदला आम्ही घेतलेला आहे. परंतु ही बाब जी आहे, ही आता इथेच थांबवण्यात यावी. ह्याच्या पुढे ही बाब वाढवली जाऊ नये. अमेरिकेने ह्याच्यामध्ये बिलकुल तोंड घालू नये, मध्यस्थी करू नये किंवा त्याच्यामध्ये पडू नये, असा आम्ही त्यांना इशारा देतो आहोत. इतकं कडक विधान जे आहे ते इराणकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यांची अपेक्षा आहे, की इस्रायलनी आता पुन्हा एकदा ह्याला प्रत्युत्तर देऊन ही जी साखळी आहे, ती साखळी वाढवू नये, अशी अपेक्षा इराणने केलेली आहे. आता लक्षात घ्या तुम्ही, की त्यांनी एक दक्षता जरूर घेतली, की त्यांनी त्यांच्या नागरिकांना लक्ष्य बनवलं नाही. लक्ष बनवलं नाही असं एक आभास तयार होतोय. 99% जर का मिसाईल्स असतील किंवा ड्रोन्स असतील, हे जर का निकामी केले गेले, त्यांचा निःपात झाला, तर ते नेमके कुठे जाऊन पडणार होते, हे आपण आज नाही सांगू शकत. आणि त्यामुळे लष्करी तळावरती जो लक्ष्य बनवून हल्ला करण्यात आला, ते आजचं आपलं कन्क्लुजन आहे, आपलं निष्कर्ष आहे. परंतु या हल्ल्याची व्याप्ती ही तेवढीच होती, असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे नियोजन काय होतं आणि प्रत्यक्षात घडलं काय या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. पण कितीही मोठा हल्ला केला तरी देखील इस्रायलकडे त्याला प्रत्युत्तर देण्याची यंत्रणा आहे, याची इराणला जरूर खात्री होती आणि त्यांनी सुद्धा काही अपेक्षा ठेवूनच अशा पद्धतीचे हल्ले चढवलेले असू शकतात. एकंदरीत बघता काही तज्ञ असं म्हणतात, की इराणनी प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला, परंतु तो अशा सीमित स्वरूपात केलेला आहे, की इस्रायलकडून खूप मोठं प्रत्युत्तर किंवा आव्हान मिळू नये. इस्रायलनी सुद्धा जर का हे जे आव्हान मिळालेलं आहे, त्याला लो की रिस्पॉन्स म्हणतो आपण म्हणजे छोटं-मोठं उत्तर देऊन गप्प बसावं, अशा पद्धतीमध्ये इराणनी गणित करून हा हल्ला चढवलेला आहे, असं म्हटलं जात आहे. परंतु इस्रायलचा रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद हा त्याच स्वरूपात सीमित राहील, याची हमी मात्र आज कोणी देऊ शकत नाही.
इराणची अनेक गणितं असतील, परंतु त्या गणिताप्रमाणे तुमचा प्रतिस्पर्धी, तुमचा शत्रू वागेल ह्याची कुठेही खात्री देता येत नसते. आणि म्हणूनच इराणनी जो इशारा दिलेला आहे, की ठीक आहे आम्ही इस्रायलवरती हल्ला केलाय, पण अमेरिकेने यात पडू नये. आणि त्याचा अर्थ असा होतो, की अमेरिका जर का यामध्ये पडली तर त्याची व्याप्ती वाढेल, त्याचा विस्तार वाढेल, असा इशारा इराणने दिलेला दिसतोय. एकंदरीतच तुम्ही बघाल तर हा जो हल्ला झाला त्याच्यावरती ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत. आणि त्यांची वर्गवारी जी आहे ती आपण सहजपणे 2 प्रकारच्या गटामध्ये करू शकतो. एक गट आहे तो पाश्चात्यांचा आहे. मग फ्रान्स असेल, इटली असेल, जर्मनी असेल, ब्रिटन असेल, कॅनडा असेल, युरोपियन युनियन असेल, या सर्वांनी हा जो हल्ला झाला त्याच्याबद्दल इराणला जबाबदार धरलेला आहे. आणि प्रदेशामधली शांतता भंग होईल असं इराणने काही करू नये आणि ताबडतोबीने शांततेसाठी प्रयत्न करावेत असा कडक इशारा दिला गेलेला आहे. हे सर्व देश इस्रायलच्या बाजूनी आम्ही ठामपणे उभे आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. खुद्द अमेरिकेने सुद्धा सांगितलेलं आहे, की आमचा जो इस्रायलचं आम्ही जे समर्थन करतो त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. दुसऱ्या बाजूला ज्या रिएक्शन्स आलेल्या आहेत, प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मग सौदी अरेबिया असेल, संयुक्त अरब अमिरात असेल, इजिप्त असेल, त्याच्यानंतर स्पेन असेल, भारत असेल, रशिया असेल, ह्या सर्वांनी मात्र या दोन्ही देशांनी सूज्ञपणे वागावं, अधिक संयम दाखवावा, परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याच्यासाठी प्रयत्न करावेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध वाढू नये याची काळजी घ्यावी असं आवाहन केलेलं आपल्याला दिसतं. आनंदाने साजरे केले गेले हे हल्ले ते अर्थात इराणमध्ये आणि गाझामध्ये. पाकिस्ताननी सुद्धा सुप्त पद्धतीने म्हणा किंवा अगदी ज्याला आपण म्हणतो, की अगदी हळूवार का होईना पण पद्धतीने इराणचं समर्थन केलेलं दिसतं. आणि ही बाब अतिशय महत्वाची ठरते. चीनने सुद्धा तशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. परंतु मी म्हटलं त्याप्रमाणे अमेरिकेने वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींशी बातचीत केली. त्याच्यामध्ये चीनशी सुद्धा बातचीत केलेली दिसते आणि अमेरिकेने चीनला आवाहन केलं, की तुम्ही इराणला आटोक्यात आणा. त्यांना समजावून सांगा, की अशा पद्धतीचे हल्ले होणं हे त्यांच्या हिताचं ठरणार नाही. त्याला चीन कसा प्रतिसाद देतो ते आता खरं म्हणजे बघायला लागणार आहे. परंतु एकंदरीतच मी म्हटलं त्याप्रमाणे अशा 2 गटांमध्ये वर्गवारी करता येईल अशा पद्धतीच्या या प्रतिक्रिया आहेत. एका प्रतिक्रियेनुसार ताबडतोबीने युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा समितीची बैठक बोलावण्यात होती आणि ही बैठक जी आहे ती रविवारच्या दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी भरणार आहे आणि तिथे हा प्रश्नावरती चर्चा होणार आहे. अर्थातच वातावरण अतिशय तप्त आहे हे आपण जाणू शकतो. एकंदरीतच आंतरराष्ट्रीय ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. भारताने सुद्धा अशा पद्धतीने दोन्ही देशांनी संयम बाळगावा, दाखवावा आणि मूळ जो प्रश्न आहे तो सोडवण्याकडे लक्ष द्यावं, असं आवाहन केलेलं दिसतंय. हे सगळे जे देश आहेत ते काही प्रमाणामध्ये काही जण इस्रायलच्या समर्थनासाठी उभे आहेत. इराणचं समर्थन कोणी केलेलं नसलं तरी देखील दोन्ही बाजूंनी संयम दाखवावा म्हणणारे लोक आहेत. आणि या सगळ्यामधलं तथ्य एकच आहे मित्रांनो, की अशा पद्धतीचे हल्ले होणार याची जी पूर्व कल्पना अमेरिकन सरकारला होती, त्याच्यामुळे त्यांनी होर्मुझच्या आखातापासून ते खाली इस्रायलच्या खालचा जो समुद्र आहे, तिथपर्यंत आपली संरक्षणाची फळी ही व्यवस्थित उभी केलेली होती असं म्हणतात, की यामधली काही मिसाईल जी आहेत, ती अमेरिकन सैन्याच्या मदतीने किंवा त्यांच्या प्रयत्नामुळे निकामी करण्यात आलेली आहे. त्यामुळे अमेरिका ह्याच्यामध्ये सजग होता, सक्रिय होता, असं आपल्याला दिसून येतं. ही जर का परिस्थिती राहिली तर जगाचा खूप मोठा हिस्सा तेलाची वाहतूक ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होत असते, त्या तिथून जर का युद्ध पेटलं तर मग तेलाचा सप्लाय म्हणजे पुरवठा ह्याच्यामध्ये खंड येऊ शकतो आणि असा जर का खंड पडला तर तेलाच्या किमती भरमसाठ जगभर वाढायला लागतील. गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे खरं म्हणजे त्याही पेक्षा जास्त वेळ जेपासून युक्रेनचं युद्ध सुरू झालं त्याच्यानंतर जगावरती जे तेलाचं संकट आलं,
त्या संकटाचा परिणाम काय झालाय हे आपण बघतोय. त्याची झळ जी आहे ती संपूर्ण युरोपाला भोगायला लागली, अमेरिकेला भोगायला लागली. सुदैवाने भारत त्याच्यातून सुटला कारण आपण कुठल्याही दडपणाला बळी न पडता रशियाकडून स्वस्त दरामध्ये तेल मिळवलं आणि आपली अर्थव्यवस्था जी आहे तिचा समतोल राखण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. परंतु अशा पद्धतीचे जे प्रयत्न आहेत ते हे जर का युद्ध पुढे सुरू राहिलं आणि विस्तार झाला, त्याचा व्याप्ती वाढली, तर मात्र त्याच्यामध्ये जरूर काही अडथळे येऊ शकतात आणि खंड पडू शकतो. सगळ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करायला लागतो तो अर्थातच भारतासाठी. भारतासाठी हा तेलाचा सुरळीत पुरवठा चालू राहणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपली अर्थव्यवस्था जी आहे तिला एक चालना मिळालेली आहे आणि ती चालना मिळालेली असताना तेलाचे भाव जर का कडाडले किंवा ज्याला आपण म्हणतो तुटवडा निर्माण झाला, तर या दोन्ही गोष्टीचा विपरीत परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो. त्यामुळे भारत सरकारला या दोनांकडे लक्ष देण्याची अतिशय गरज आहे. त्याच बरोबरीने जर का मध्य पूर्वेमध्ये जे भारतीय आहेत आणि ते जर का तिथे अडकले असतील, तर त्यांना परत सुखरूप आपल्या मायदेशी आणणं ही सुद्धा महत्वाची कामगिरी भारत सरकारवरती येऊन पडणार आहे. या सगळ्या गोष्टींमधलं जे गणित आहे, हे गणित अतिशय महत्वाचं आहे आणि ते केवळ अमेरिकेपुरतं किंवा इस्रायलपुरतं सीमित नाही. अमेरिकेने जर का आज चीनला दबाव टाकून ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी मध्यस्थी करा आणि इराणला समजावून सांगा, असं जर का सांगितलं असेल, तर एकंदरीत डाव काय आहे, खेळ काय आहे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. काही व्हिडिओ मी केलेले होते युक्रेनच्या युद्धासंदर्भामधले आणि त्याच्यात मी असं म्हटलेलं होतं, की अखेर अमेरिकेचा जो डोळा आहे तो चीनवरती आहे आणि चीन ज्या फुशारक्या मारतो आहे त्याला कुठे ना कुठेतरी नियंत्रण घालायचं. त्याच्या वरती काही बंधनं येतील अशा पद्धतीने हालचाली करण्याचा जो मनोदय होता अमेरिकेचा, तो या सगळ्यामध्ये मागे पडल्यासारखा झालेला होता. मध्य पूर्वेमध्ये हे जे इराणनी 7 ऑक्टोबरला हल्ला चढवला आणि त्याच्यानंतर हा जो संघर्ष सुरू झाला त्याच्यामुळे अमेरिकेचं पूर्ण लक्ष मध्य पूर्वेकडे गेलं आणि युक्रेनच्या युद्धापासून त्यांचं लक्ष विचलित झालं. त्याच्यामुळे एक प्रकारे रशियाला थोडा दिलासा मिळाला, हायसं वाटलं आणि त्यांना त्यांची जी ध्येय आहेत, ती ध्येय पूर्ण करण्यासाठी एक मुभा मिळाली. कारण जो काही पैसा अमेरिकेने राखून ठेवलेला होता, त्यातला काही हिस्सा इस्रायलकडे वळवावा लागला आणि युक्रेनला आता त्याच्यासाठी प्रतीक्षा करायला लागते आहे. ही युद्धाची आघाडी सुरू झाल्यामुळे अमेरिकेला अर्थातच आता तिसरी आघाडी जर का चीनच्या विरोधात सुरू करायची, तर त्याच्यावरती 10 वेळा विचार करावा लागेल. परंतु अर्थातच तसं होईलच असं नाही मित्रांनो, कारण ज्यांना युद्धाची खुमखुमी आहे, युद्ध ज्वर चढलेला आहे आणि युद्ध सुरू असलं तरच आपली अर्थव्यवस्था सुधारते, उंचावते. अशा पद्धतीच्या भन्नाट कल्पना जर का डोक्यात असतील, तर अमेरिका स्वस्थ बसणार नाही. चीनला त्याच्यामध्ये ओढण्याचं कारण हेच आहे. अमेरिका शेवटी चीनच्या डोक्यावरती त्याचं खापर फोडू शकते, की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं इराणला आवरा, तुम्ही आवरलं नाही. मग ठीक आहे, आता जे होईल त्याच्यासाठी तयार राहा. असं सुद्धा बोलायला अमेरिका मागे-पुढे बघणार नाही. प्रश्न एवढाच असतो मित्रांनो, की ज्या युक्रेनसाठी अमेरिकेने आणाभाका घेतल्या होत्या. तुम्हाला आठवत असेल, की शेवटचा युक्रेनी नागरिक जोवर जिवंत आहे, तोपर्यंत आम्ही युक्रेनच्या मागे उभे आहोत म्हणून स्पष्ट ग्वाही देणारी अमेरिका आज चाचपडताना दिसते. आज त्या युक्रेनला त्यांनी थोडंसं वाऱ्यावर सोडलेलं आहे. पैसा सुद्धा ते पूर्ण पोहोचवतायत असं नाही. तिथे आपले सैनिक देत नाहीयेत. वेगवेगळ्या पद्धतीने हत्यारं पोहोचवली जातायत. तो मात्र त्याच्याबाबत काही शंका नाही. त्यांना पैसा दिला जातोय, परंतु तरी सुद्धा ज्या पद्धतीत किंवा ज्या प्रमाणामध्ये अमेरिकेचा सहभाग त्याच्यामध्ये हवा होता, ती गोष्ट मात्र कधीच घडली नाही. आणि ही बाब जी आहे, ती इस्रायलने लक्षात ठेवायची आहे. इस्रायल जर का अमेरिकेवरती अवलंबून असेल, किती प्रमाणात अवलंबून ते आहेत, हे त्यांनी ठरवायचं आहे. परंतु अमेरिकेचा ज्याला आपण पाठिंबा म्हणतो, त्या पाठिंब्याला कशा मर्यादा आहेत, हे लक्षात घेऊन इस्रायलनी आपले बेत आखावेत आणि जर का त्यांच्या मनामध्ये
इराणला प्रत्युत्तर देण्याचं योजना असेलच, तर ती कशा प्रकारे केली जावी ह्याच्यावरती विचार मात्र जरूर केला पाहिजे. आता असं झालेलं आहे, की 7 ऑक्टोबरचा पहिला हल्ला झाला, मग त्याला प्रत्युत्तर झालं. आज सुद्धा गाझामध्ये प्रचंड संघर्ष चालू आहे असं सांगितलं जातं आणि तिथे माणुसकीचं फार मोठं मानवतेवरचं संकट आलेलं आहे. तिथल्या लोकांना पुरवठा होत नाहीये मालाचा, जीवनावश्यक वस्तूंचा असं सांगितलं जातं. परंतु अनेक व्हिडिओ तुम्ही बघितलेत, तर त्यांच्या बाजारपेठेमध्ये भरपूर माल पडलेला आहे, रेलचेल आहे. असंच आजच्या घडीला दिसून येतंय आणि मग त्या गाझामध्ये जे ओलीस ठेवलेले इस्रायली नागरिक आहेत, त्यांना सोडण्यासाठी अजून देखील ही हमास तयार झालेली नाहीये. ही विशेष महत्वाची गोष्ट आहे आणि ते ओलीस सोडवले जावेत ह्याच्यासाठी कोणीही ना इराणवर, ना हमासवर, ना हिजबुल्लावरती दडपण आणताना दिसतो आहे. त्यामुळे इस्रायलसाठी हा संघर्ष संपवणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यातूनच इराणने असा हल्ला करून त्यांना आव्हान दिलेलं आहे आणि हे आव्हान इस्रायल शांतपणे घेईल अशी अजिबात चिन्ह नाहीये. तेव्हा प्रत्युत्तर नक्की मिळणार इराणला, ते कुठल्या प्रमाणात मिळेल हे आता बघायचं आहे. संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये इस्रायलला नष्ट करू, भूमीवरून त्यांचं नाव निशाण पुसून टाकू, अशी धमकी देणारा आज एकमेव देश उरलेला आहे तो इराण आणि ते ही धमकी कशाच्या बळावर देतायत तर त्यांच्या अणु कार्यक्रमावरती. त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत असं म्हणता येत नाही, परंतु ते दमदारपणे पावलं मात्र टाकताना दिसतायत. आणि मग आपल्याला जर का शांततेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर इराणला अणु कार्यक्रम त्याचा पूर्ण होऊ देता कामा नये. हे इस्रायलने जर का डोक्यात घेतलं, तर मात्र या सगळ्याची परिणती काय होईल याचा थोडा विचार करा मित्रांनो. आज जर का इस्रायलने ही संधी साधून इराणमध्ये प्रत्यक्ष हल्ले करून अशा पद्धतीची त्यांची जी आस्थापना आहे, त्याच्यावरती हल्ला चढवला तर काय होईल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. इराणला देखील हे माहिती नाही असं नाहीये. परंतु त्यांनी एक विशिष्ट गणित करून घेतलेली हा धोका पत्करलेला आहे, ही रिस्क घेतलेली आहे आणि त्याची परिणती कशामध्ये होणार आहे, हे आता बघावं लागेल. एकंदरीतच इराणचा जो अणु कार्यक्रम आहे, त्याची धास्ती जी आहे ती सौदी अरेबियाला आहे, जॉर्डनला आहे, संयुक्त अरब अमिरातीला सुद्धा आहे. कारण त्यांच्याकडे ते अण्वस्त्र नाहीये आणि ते इराणकडे आहे. ही जी बाब आहे ती पूर्ण मध्य पूर्वेला अशांत करून सोडत असते आणि म्हणून इराणच्या ताब्यामध्ये असलेलं जे काही अणुतंत्रज्ञान आहे त्याचं करायचं काय? हा मुद्दा आहे. या बाबतीत मी परत एकदा म्हणेन, की अमेरिकेची जी ढिसाळ अशा पद्धतीचं त्यांचं जे वागणं आहे, त्यातून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बायडेन यांनी सत्तेवर आल्यानंतर इराणला एक ढील दिली, त्यांना अनेक प्रकारे पैशाची मदत पाठवली आणि मग आता तुम्ही जर का त्यांना इशारे देत सुटला असाल, तर इराण चुकीचा नाही, चुकीचे तुम्ही आहात हे सिद्ध झालेलं आहे. एक प्रकारे त्यांच्या बाबतीमध्ये कमीपणा घेऊन मऊपणाचं धोरणच मुळात आखण्याची गरज नव्हती. ट्रम्प यांनी अशा पद्धतीचं धोरण कधीच आखलेलं नव्हतं. त्यांनी इराणला अत्यंत चपखलरित्या ज्याला आपण म्हणतो टाईट लाईन म्हणतो, तशा ह्याच्यावरती ठेवलेलं होतं. ते धोरणच महत्वाचं होतं आणि बायडेन यांच्या धोरणामुळेच इराणला एक प्रकारे प्रोत्साहन मिळालं असं आज आपण म्हणू शकतो आणि मग ते प्रोत्साहन प्रत्येक वेळेला इराणवरती काहीतरी कारवाई करायची आणि ती कारवाई जेव्हा शेवटच्या टप्प्यापर्यंत येते, तेव्हा सगळा जो तणाव आहे तो सोडून द्यायचा आणि पुन्हा एकदा इराणला त्यांचा कार्यक्रम राबवण्यासाठी एक प्रकारे अवसर देणं, संधी देणं अशा पद्धतीचे हे खालीवर, खालीवर, खालीवर हे जे धरसोड वृत्ती जी दाखवलेली आहे, त्याचे हे सगळे परिणाम आहेत. असो, एकदा कॅन्सर जो आहे, तो कॅन्सर आता वाढलेला आहे, पसरलेला आहे. तेव्हा तो जर का नष्ट करायचा, तर त्याची मोठी किंमत केवळ इस्रायलला नाही, केवळ मध्य पूर्वेला नाही, तर संपूर्ण जगाला चुकवावी लागणार आहे. असो, कारण एवढंच आहे, की इराणचं नेतृत्व हे रिस्पॉन्सिबल नेतृत्व आहे का? ते जबाबदारी मानतात का?
संपूर्ण पृथ्वीवरती शांतता राहावी, इथे अणुयुद्ध होऊ नये, अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे का? आणि ती जर का इच्छा नसेल, तर अशा नेतृत्वाच्या हातामध्ये अशा पद्धतीची अण्वस्त्र पडावीत का? ह्याचं उत्तर कोण देणार? हा खरा प्रश्न आहे मित्रांनो. आणि इराणमध्ये जोपर्यंत अशा पद्धतीचं जबाबदार नेतृत्व येऊ शकत नाही, तशी व्यवस्था असू शकत नाही, की इव्हन एकदा ते नेतृत्व येऊन पुरेसं नाहीये. पुढचे नेतृत्व सुद्धा त्याच विचारधारेवरती काम करेल, असं आश्वस्त जग जोवर होत नाही, तोपर्यंत हे प्रश्न तसेच राहणार आहेत. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा. ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य कायम असंच असू द्या. नमस्कार.